तंत्रज्ञानाचा विषय झालाच, विज्ञान झालं, तंत्रज्ञान झालं, संशोधन आणि स्टार्टअप क्षेत्रामध्ये महिलांची उपस्थिती वाढताना दिसते हो. आपल्याला. अजून कोणती आव्हानं आहेत आणि पुढची झेप काय असेल असं वाटतं तुम्हाला? स्टार्टअप क्षेत्रामध्ये बघा, स्टार्टअप क्षेत्रामध्ये भारतीय महिलांची झेप खरंच मोठी आहे. 48% महिला या स्टार्टअप क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. पण महिलांनी त्या क्षेत्रात जरी नेतृत्व केलं किंवा आपण ज्याला स्टेम म्हणतो म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या विषयाच्या पदवीधर जवळजवळ 43% महिला या विषयाच्या पदवीधर आहेत. पण जर विचार केला तर या ज्या महिला आहेत ज्यांनी वैज्ञानिक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे किंवा पदवी घेतली आहे, 43%पैकी फक्त 27% महिला पुढे कार्यरत आहेत आणि 27%पैकीही केवळ 20% ज्या महिला आहेत त्या वरिष्ठ स्तरावर काम का करतात. बरं पण असं का होतंय? बघा कसं आहे ना की सामाजिक जबाबदाऱ्या असतात आणि रीतिरिवाज किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात. आजही कसं आहे की महिला सक्षमीकरण आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेद्वारे समता मूल्य प्रस्थापित केलेलं आहे आणि पंतप्रधान मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये महिला सक्षमीकरणासाठी खूप क्रांतिकारी योजना आलेल्या आहेत. पण महिला सक्षमीकरण झालं बरोबर आहे, पण तिचा जो जोडीदार आहे म्हणजे जे आपले भाऊ आहेत, पुरुष आहेत, तर ते कसं बघतात महिला सक्षमीकरणाकडे? कारण की समाजाची दोन चाकं आहेत ना. महिलांचं सक्षमीकरण झालं, पण महिलांच्या सक्षमीकरणाकडे कोणत्या दृष्टीने पाहावं किंवा तिला कसं सहकार्य करावं याची जाणीव दुसऱ्या बाजूनी व्हायला पाहिजे मग ना. या आव्हानांवरती कशी मात करता येईल? कारण की महत्त्वाचं आहे की मानसिकता बदलणं. आपण मानसिकता गेल्या 12 बदलणं. वर्षाचा जर आपण आढावा घेतोय तर केवळ आकडेवारीपेक्षाही मानसिकतेत झालेला बदल किंवा दृष्टिकोनात झालेला बदल हा ठळकपणे दिसतो. तर या आव्हानावरती कशी मात करता येईल? मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे. जागृती मुख्य तर तळागाळात म्हणजे दुर्गम भागात किंवा शहरी भागातही समाजामध्ये जागृती करणं खूप गरजेचं आहे. की कसं आहे की समतेचं जे मूल्य आहे की स्त्री आणि पुरुष समानता, तर ती समानता सगळ्याच पैलूंवरती विकसित व्हायला हवी. आणि ज्यावेळी महिला सक्षमीकरण होतं त्यावेळी सक्षमीकरणासाठी तिला तेवढी सुरक्षित वातावरणही हवं आहे. ती जी स्वप्न बघते आहे त्याला सहकार्य करणारी एक दुसरी फळी किंवा कायद्याची जी जाणीव लागते ना, म्हणजे कायदा जे सहकार्य करतोय ते सहकार्य तिला अपेक्षित आहे. आणि जसं की राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर 33% आरक्षणाचा जो मुद्दा होता तो महिलांसाठी खरंच महत्त्वाचा होता. पण सगळ्यांना माहिती की काय सुरू आहे त्याबाबत. सक्षमीकरणाचा जेव्हा आता मुद्दा येतोय